नमस्कार मित्रांनो, मी किरण पंडित भागवत, प्रताप कॉलेज अंमळनेर, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण रेशो ॲनालिसिस या टॉपिकची बेसिक इन्फॉर्मेशन किंवा इंट्रोडक्शन टू रेशो ॲनालिसिस हे बघितलं होतं. आता या दुसऱ्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत रेशो ॲनालिसिस या चॅप्टरचं सेकंड व्हर्जन किंवा त्यामध्ये जे क्लासिफिकेशन ऑफ रेशोज आपण बघितलं होतं. तर ते क्लासिफिकेशन रेशोजमध्ये आपण 4 टाईपचे रेशो पाहिले. त्यामध्ये लिक्विडिटी रेशो. आता लिक्विडिटी रेशो या अंतर्गत आपल्याला 3 रेशो अजून येतात. त्यामध्ये करंट रेशो, लिक्विडिटी रेशो, ॲक्सिट टेस्ट रेशो किंवा ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो असे 3 प्रकारचे रेशो येतात आणि त्यामधूनच आजचा डिटेल लेक्चर आपला हा होणार आहे. तुर्तास क्लासिफिकेशन आपण असं पाहणार आहोत. लिक्विडिटी रेशो पहिले पाहणार आहोत, त्यानंतर 3 रेशो येतात. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशो आपण पाहणार आहोत, त्यामध्ये सुद्धा 5 प्रकारचे रेशो येतात. त्यानंतर टर्नओव्हर रेशो किंवा ॲक्टिव्हिटी रेशो किंवा परफॉर्मन्स रेशो हे रेशो पाहणार आहोत. त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो आपण पाहणार आहोत. तुर्तास आपण पहिला जो पार्ट आहे लिक्विडिटी रेशो हा पाहणार आहेत की लिक्विडिटी रेशो अंडरमध्ये कोणकोणते रेशो येतात. तर लिक्विडिटी रेशोमध्ये आपल्याला 3 टाईपचे रेशो येतात. फर्स्ट पार्ट असतो तो असतो म्हणजे करंट रेशो. आता करंट रेशो करंट रेशो इस्टॅब्लिशेस टू रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. म्हणजेच हा रेशो 2 चलांमधील सहसंबंध दर्शवतो. त्यापैकी पहिलं चल आहे करंट असेट्स आणि दुसरं चल आहे करंट लायबिलिटी. आता करंट लायबिलिटी आणि करंट असेटमध्ये हा रेशो काम करतो. त्यानंतर या लिक्विडिटी रेशोचा दुसरा प्रकार आहे लिक्विडिटी रेशो किंवा क्विक रेशो किंवा ॲक्सिट टेस्ट रेशो. तर यामध्ये क्विक रेशो इस्टॅब्लिश टू रिलेशनशिप बिटवीन क्विक असेट्स अँड करंट लायबिलिटी याच्यामध्ये हा सहसंबंध असतो. आणि तिसरा रेशो लिक्विडिटी रेशोच्या अंडरमध्ये शेवटचा रेशो ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो किंवा त्यातला दुसरं नाव आहे कॅश पोझिशन रेशो. तर द ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो कॅन बी कॅल्क्युलेट बाय डिव्हिडिंग द टोटल ऑफ द ॲब्सोल्यूट लिक्विडिटी असेट, जसं कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, मार्केटेबल सिक्युरिटी आणि टोटल करंट लायबिलिटी यांचा रिलेशनशिप या ठिकाणी हा दर्शवला जातो. तर या तिघं रेशो काढण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज लागतात. ते फॉर्म्युले या पुढील पद्धतीने. पहिला करंट रेशो, याचा जो फॉर्म्युला आहे तो करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. आता या रेशोमध्ये जे सर्व काही रेशोज असतील त्यांचे जे छेद असेल करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. आता अपॉन साईडला सर्व करंट लायबिलिटीज येणार आहे. म्हणजेच काय की रेशो आपण फॉर्म्युला पाठ करताना किंवा तो क्रिएशन करताना आपण या पद्धतीने सुद्धा करू शकतो. हे ट्रिक आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर करंट रेशो बरोबर करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी हे आहे. म्हणजे या पद्धतीने आपण जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा रेशोच्या प्रकारे हे क्विक रेशो किंवा ॲक्सिट टेस्ट रेशो किंवा लिक्विड रेशो असं त्याला म्हणतात. या ठिकाणी क्विक असेट आपल्याला घ्यायचे आहेत आणि अपॉन साईडला करंट लायबिलिटी करायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे लिक्विडिटी रेशोच्या अंतर्गत, त्यामध्ये ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो और कॅश पोझिशन रेशो, ॲब्सोल्यूट लिक्विडिटी असेट या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचे आहे आणि अपॉन साईडला परत करंट लायबिलिटी. जर तसं पाहिलं तर तिघं ठिकाणी म्हणजेच काय, या ठिकाणी करंट लायबिलिटी आलेली, या ठिकाणी करंट लायबिलिटी, या करंट लायबिलिटी, म्हणजे छेद तिघांचा सारखा आहे. त्यानंतर करंट रेशो आहे जे करंट लायबिलिटी, क्विक रेशो आहे जी क्विक असेट लिहायची, ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो ऐवजी ॲब्सोल्यूट लिक्विड असेट. म्हणजेच काय की फॉर्म्युला पाठांतर करण्यासाठी ही एक मोठी ट्रिक आहे. तर या संबंधित आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला रेशो कसा काढायचा ते पूर्णपणे सविस्तर स्पष्टीकरण त्याचं मिळेल किंवा समजून जाईल. ठीक आहे, मग आता आपण एक प्रॉब्लेम घेऊ आणि त्या पद्धतीने जाऊ. जसं हा एक प्रॉब्लेम घेतला आपण की करंट असेट ह्या दिलेल्या आहेत 5 लाखाच्या आणि करंट लायबिलिटी वॉज ₹2 लाखाचा आहेत. कॅल्क्युलेट करंट रेशो, क्विक रेशो अँड ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो, हे 3 रेशो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग करंट असेटमध्ये काय काय इन्क्लूड आहेत तर इन्व्हेंटरीज आहेत. इन्व्हेंटरीज मीन्स स्टॉक आहे 10 लाखाचं, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे 50,000चं आणि कॅश ॲट बँक किंवा मॅटेरियल सिक्युरिटी हे आहे 2 लाखाचं. या पद्धतीने आहे. मग बघू आपण कसं एक्झाम्पल करता येतं आपल्याला सॉल्व. तर पहिला रेशो आपण घेणार आहोत करंट
रेशो. आता करंट रेशोचं जे काही फॉर्म्युला आहे तो करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. म्हणजेच काय की जी असेट्स आहे आपली 5 लाखाची, त्या 5 लाखाच्या असेट अपॉन 2 लाख रुपये. म्हणजेच करंट असेट डायरेक्ट आपल्याला 5 लाख रुपये दिलेले, त्यानुसार 2 लाख रुपये तेच. जर या ठिकाणी आपण गुणोत्तर काढलं तर 2.5 म्हणजे 2.5 2.5 असं गुणोत्तर आलं. म्हणजे लायबिलिटी 1% आहे तर करंट लायबिलिटी 2.5 आहे किंवा 2.5 आहे या पद्धतीने. तसाच आपण पुढचा रेशो काढणार आहोत, त्याचं नाव आहे क्विक रेशो. क्विक रेशोचं फॉर्म्युला आहे क्विक असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. आता क्विक असेट्स म्हणजेच काय की ज्या असेटमधून आपल्याला स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करायचे. म्हणजेच करंट असेटमधून स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करायचे. आता जर इन्व्हेंटरीजमध्ये पाहिलं आपण तर इन्व्हेंटरीजमध्ये 1 लाखाचे काय आहेत स्टॉक आहेत आणि 50,000चे ते आहेत. म्हणून 1,50,000 3,50,000 अपॉन 2 लाख म्हणजेच 1.75 हे आन्सर आपल्याला येईल. म्हणजेच काय या ठिकाणी या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन फॉर्म्युलानुसार करू शकतो. पुढचा रेशो आहे ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो, कॅश पोझिशन रेशो. आता कॅश पोझिशन रेशोमध्ये आपल्याला ज्या काही असेट्स पाहिजे त्या काय पाहिजे ॲब्सोल्यूट लिक्विडिटी असेट. आता ॲब्सोल्यूट लिक्विडिटी असेट्स म्हणजेच काय कॅश इन हँड, कॅश ॲट बँक प्लस मार्केटेबल सिक्युरिटी यांचं आपल्याला घ्यावं लागेल. मग मार्केटेबल सिक्युरिटी किती आहे 2 लाखाची. म्हणून बघा कॅश इन हँड ऑब्लिक कॅश ॲट बँक प्लस मार्केटेबल सिक्युरिटी आपल्याला इक्वेशनमध्ये दिली आहे 2 लाखाची. 2 लाख भागिले करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी डायरेक्टली आपल्याला दिलेली आहे 2 लाख रुपये. म्हणजेच एकास एक अशा पद्धतीने रेशो येतो. म्हणजेच लिक्विडिटी रेशो सॉल्व करण्यासाठी या पद्धतीने आपण जाऊ शकतो. अशा पद्धतीचे लिक्विडिटी रेशो आहेत. लिक्विडिटी रेशोच्या अंतर्गत 3 रेशो येतात. तिघांचं जे काही फॉर्म्युलेज आहे ते अगदी सहज सोपं समजण्यासाठी एक ट्रिक आहे की जे काही नाव आहे रेशोचं, जसं करंट असेट आहे तर करंट असेट करायचं अपॉन करंट लायबिलिटी. त्यानंतर क्विक रेशो आहे म्हणून क्विक असेट करायचं अपॉन करंट लायबिलिटी. त्यानंतर ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो आहे तर ॲब्सोल्यूट लिक्विड असेट करायचं आणि करंट लायबिलिटी. आता क्विक असेट्स मीन्स म्हणजेच काय की करंट असेट मायनस इन्व्हेंटरीज प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस हे लेस करायचे करंट असेटमधून आणि तुम्हाला क्विक असेट सापडेल. त्यानंतर ॲब्सोल्यूट लिक्विडिटी असेट्स म्हणजेच काय की कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि मार्केटेबल सिक्युरिटी ह्या मिळाल्या की आपल्याला ॲब्सोल्यूट लिक्विडिटी असेट ह्या मिळतात. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला या पद्धतीने. आता पुढचा प्रकार पाहणार आहोत प्रॉफिटेबिलिटी रेशो. आता प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये सर्व प्रॉफिटशी निगडीत असतात, त्यामुळे या ठिकाणी सेलवरती जास्तीत जास्त इम्पॅक्ट हा येत असतो. तर प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये पहिला रेशोचा प्रकार येतो ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्स. म्हणजे नेट सेल्स म्हणजे काय की टोटल सेल्स मायनस सेल्स रिटर्न हे केल्यानंतर आपल्याला नेट सेल्स मिळेल आणि जे काही ट्रेडिंग अकाउंटमधून आपण ग्रॉस प्रॉफिट घेतो त्या ग्रॉस प्रॉफिटचं नेट असेटशी कसं सहसंबंध आहे, रिलेशनशिप कशी आहे ते या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशोमधून डिटेक्ट होतं. आता ग्रॉस प्रॉफिट रेशो नंतर पुढचा रेशो आहे तुमचा ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो इज कॅल्क्युलेट टू मेजर द रिलेशनशिप बिटवीन टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड सेल्स. म्हणजे नेट सेल्सचा कोणत्या पद्धतीने ऑपरेटिंग एक्सपेन्सेसवरती हे प्रभाव पडतो ते या ठिकाणी आपल्याला बघतं. आता ऑपरेटिंग रेशो हा ऑपरेटिंग कॉस्ट बघावं लागतं आपल्याला. ऑपरेटिंग कॉस्ट मतलब कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे असतं. तीस प्रकार आहे आपला प्रॉफिटेबिलिटी रेशोचा. एक्सपेन्सेस रेशो या अंतर्गत 3 एक्सपेन्सेस येतात ते आपण बघू. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड्स, नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड सेलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अशा पद्धतीने ते येत असतात. त्यानंतर पुढचा रेशो आहे आपला ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. आता ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो हा ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो इन्क्लूड्स द ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ द फर्म अँड इज मेजर ऑफ फर्म ॲबिलिटी टू कव्हर द टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी होते. या ठिकाणी आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिटचा शोध घ्यावा लागतो आणि त्यानंतर नेट सेल्सचा. म्हणजे सर्व एक्सपेन्सेस हे नेट सेल्सशी निगडीत आहेत. त्यानंतर शेवटचा प्रकार प्रॉफिटेबिलिटी रेशोचा नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो यूज टू मेजर द रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट
आयदर बिफोर टॅक्स ऑर आफ्टर टॅक्स अँड नेट सेल्स. म्हणजेच काय, नेट सेल्सवरती आपल्याला या पद्धतीने नेट प्रॉफिट काढता येतो. म्हणजे नेट प्रॉफिटचं आपल्याला आफ्टर टॅक्स करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर त्याला नेट सेल्सची गुणोत्तर काय असेल किंवा त्याचं रिलेशनशिप कसं असेल ते मिळेल. म्हणजेच काय की जो 2 नंबरचा आपला रेशो अनालिसिसचा टाईप्स आहे किंवा क्लासिफिकेशन आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो, त्या अंतर्गत हे 5 प्रकारचे रेशो येतात. पहिलं हे ग्रॉस प्रॉफिट रेशो, नंतर हे ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, नंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, नंतर एक्सपेन्सेस रेशो, त्यानंतर नेट प्रॉफिट या पद्धतीने. आता या रेशोचं आपल्याला फॉर्म्युले समजून घ्यावं लागतील. फॉर्म्युल्यांचं सुद्धा मागच्या ज्या आपण रेशो ॲनालिसिसमधून करंट रेशो शिकले, तर त्या करंट रेशोमध्ये जे काही ट्रिक्स आपण सांगितली तशीच ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला अवलंबता येईल. मग ती ट्रिक कशी तर बघू आपण. प्रॉफिटेबिलिटी रेशो याच्यामध्ये जो ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे त्याचं जे फॉर्म्युला आहे तो असा क्रिएट होतो बघा, ग्रॉस प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. ओके, मग या ठिकाणी नेट सेल्स मीन्स काय असतं तर टोटल सेल्स मायनस सेल्स रिटर्न, हे टोटल सेल्स असतं आपलं. टोटल सेल्समधून लेस केलं आपण सेल्स रिटर्न आलेलं म्हणजे नेट सेल्स आपल्याला मिळते. आणि ग्रॉस प्रॉफिट हा आपल्याला आपल्या ट्रेडिंग अकाउंटमधून मिळूनच जातो. इंटू 100 करायचं आणि या पद्धतीने या फॉर्म्युल्यामध्ये या किमती टाकल्या तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो हा काढता येतो. तशाच पद्धतीने दुसरा रेशो आहे आपला ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशोमध्ये आपल्याला ऑपरेटिंग कॉस्ट काढावं लागते. आता ऑपरेटिंग कॉस्ट ही जी आहे ही कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे ॲड करायचे, त्याला म्हणतात ऑपरेटिंग कॉस्ट. म्हणजेच एखादी वस्तू तयार करण्यासाठी तिच्यावरती ऑपरेटिंग कॉस्ट किती येते ते आपल्याला बघावं लागते. त्याला अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑपरेटिंग कॉस्ट बरोबर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, हे आपल्याला तिघं गोष्टी ऑपरेटिंग कॉस्टमध्ये घ्याव्या लागतात. ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले असतात. एक्सपेन्सेस रेशो, आता या अंतर्गत 3 रेशो येतात, 3 एक्सपेन्सेस असतात. पहिलं आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, ते आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढावं लागतं आणि अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीचा फॉर्म्युला त्याचा आहे. दुसरं जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस रेशो. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीने आपण जाऊ शकतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस या ठिकाणी आपल्याला टाकावं लागतात. त्यानंतर या एक्सपेन्सेस रेशोच्या थर्ड सब प्रकार आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. या ठिकाणी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपल्याला सर्च करावं लागतं नेट सेल्स अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर पाचवा जो आहे आपला रेशोचा प्रकार प्रॉफिटेबिलिटी रेशोमधला, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट इंटू 100 अपॉन नेट सेल्स या पद्धतीने. आता ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय तर ऑपरेटिंग प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात. जसं ऑपरेटिंग प्रॉफिट मीन्स नेट सेल्स मायनस ऑपरेटिंग कॉस्ट यानुसार निघू शकतो, किंवा ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस यानुसार निघू शकतो, किंवा नेट प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स नॉन ऑपरेटिंग इन्कम हे सुद्धा करू शकतो आपण या पद्धतीने. म्हणजेच काय या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला सर्च करायचं आहे अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीने. आणि शेवटचा प्रकार आहे प्रॉफिटेबिलिटी रेशोमधला, तो म्हणजे नेट प्रॉफिट रेशो. आता नेट प्रॉफिट आपल्याला बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेलं असतं. त्यानंतर नेट प्रॉफिट इंटू नेट सेल्स इंटू 100. आता हा नेट प्रॉफिट हा आफ्टर टॅक्स असावा, बिफोर टॅक्स असेल तर आपल्याला आफ्टर टॅक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीत. आता हे जे रेशोज आहेत याच्यामध्ये एक साम्यता आहे म्हणजे स्ट्रिक आहे की जे आपल्याला फॉर्म्युले पाठांतरणासाठी किंवा समजण्यासाठी अवघड जातात. तर प्रॉफिटेबिलिटी रेशोच्या सर्व रेशोमध्ये सर्व छेदाला किंवा अपॉन नेट सेल्स येतं बघा. पहिल्या रेशोमध्ये नेट सेल्स आलं, नेट 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 या पद्धतीने. आता ग्रॉस प्रॉफिट जसं असतं येईल. ऑपरेटिंग रेशोमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट लावायची ओपन नेट सेट इंटू 100 ते सेम त्या पद्धतीने. त्यानंतर एक्सपेन्सेस रेशोमध्ये 3 एक्सपेन्सेस येतात. एक पहिला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, म्हणून त्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड लावायचं अपॉन नेट सेल्स करायचं इंटू 100 करायचं. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अपॉन नेट सेल्स इंटू 100. नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस अपॉन नेट सेल्स इंटू 100. म्हणजेच काय नेट सेल्स आणि इंटू 100 ही सेम असेल आणि त्यांच्या रेशोच्या नावानुसार
वरचं जे आहे ते चेंज करू आपण. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट इंटू 100 अपॉन नेट सेल्स. नेट प्रॉफिट इंटू 100 म्हणजेच काय, आपल्याला हे जे फॉर्म्युलेत आहेत हे फॉर्म्युले पाठांतर करण्यासाठी एकदम सोपं आणि सरळ जातं या पद्धतीची स्ट्रिक आपण वापरली तर. ठीक आहे, मग यानुसार आपण एक एक्झाम्पल घेऊ प्रॉफिटेबिलिटी रेशोवरून आणि त्यामुळे आपल्याला हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होईल किंवा पूर्णपणे समजेल. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो बघू आपण आधी. फ्रॉम द फॉलोइंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट ऑफ राम कंपनी फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2021. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट या ठिकाणी 31 डिसेंबरचं एंडिंगचं दिलेलं आहे. या ठिकाणी पाहिलं तर बघा, डेबिट साईडला डायरेक्ट खर्च आणि त्यानंतर इनडायरेक्ट खर्च दिलेले आहेत. क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम आणि त्यानंतर इनडायरेक्ट इन्कम दिलेलं आहे. त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 60,000, पर्चेसेस दिले 2,75,000, वेजेस दिले 25,000, ग्रॉस प्रॉफिट दिला आहे 1,15,000, नेट सेल्स दिलेले आहेत 4,00,000, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक 75,000. अशी ग्रॉस प्रॉफिटची ट्रेडिंग अकाउंटची टोटल 4,75,000 आहे. त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट 1,15,000 आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 45,000 दिले, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 10,000 दिले, ऑफिस एक्सपेन्सेस 5,000 दिले, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 15,000 दिले. त्यानंतर नेट प्रॉफिट या पद्धतीने दिले. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,15,000 हा आपण कॅरी फॉरवर्ड केला. त्यानंतर नेट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 आहे. असं टोटल प्रॉफिट लॉस अकाउंटची टोटल 1,25,000 आहे. आणि यामध्ये जो मेन प्रश्न आहे तो दिला आहे, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट. आता जे काही कॅल्क्युलेट करायचे खालील पद्धती 4 रेशोज आपल्याला काढायचे. त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे, ऑपरेटिंग रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, नेट रेशो आहे आणि एक आपण अजून एक ॲड करू 5वा, तो म्हणजेच काय, एक्सपेन्सेस रेशो. त्या अंतर्गत आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढावं लागेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस काढावं लागेल, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेससुद्धा काढावं लागेल. या पद्धतीने या चॅप्टरनुसार आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व करू. पहिला बघा, ग्रॉस प्रॉफिट रेशोचं फॉर्म्युला आपल्याला निश्चितच आठवण असेल की ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 अपॉन नेट सेल्स. आता ग्रॉस प्रॉफिट आपण या वरच्या एक्झाम्पलमध्ये पाहिला, शोध घेतला तर 1,15,000 मिळेल आपल्याला. त्यानंतर नेट सेल्स ही 4,00,000 आपण पकडू, कारण कोणत्याही ठिकाणी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला दिलेलं नाही की नेट रिटर्न सेल्स किती आहे, ते दिलेलं नाही. म्हणून आपण सेल जी आहे ती पूर्णपणे नेट सेल्स मानू आणि 4,00,000 भागिले करू इंटू 100. म्हणजेच काय, ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 28.75. म्हणजेच काय, 28.75 एवढा पर्सेंटेजमध्ये आपला काय झाला आहे, प्रॉफिट आहे. म्हणजेच काय, कंपनीच्या जेव्हा आपण इंटरप्रिटेट करतो, एखादी कंपनीची मीटिंग असते त्या ठिकाणी मॅनेजमेंट बोर्ड समोर आपल्याला प्रेझेंटेशन द्यावं लागतं. तर आपल्या कंपनीचं या वर्षाचा प्रॉफिट किती आहे ग्रॉस प्रॉफिट, तर तो रेशोनुसार आपल्याला पर्सेंटेजनुसार या कॅल्क्युलेशन्स आपल्याला सांगतं. त्यानंतर दुसरा रेशो आहे आपला ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशोमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट इंटू नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीने जातो आपण. आता ऑपरेटिंग कॉस्ट मीन्स काय असतं, तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. आता या ठिकाणी जर त्या पद्धतीने केलं तर बघा 3,20,000 ही अमाऊंट येते. त्यानंतर ऑपरेटिंग कॉस्टचे कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे ॲड करून 3,20,000 टोटल येते. त्यापैकी आपण 4,00,000 नेट सेल्स वापरू इंटू 100 म्हणजे 80% ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग रेशो हा आहे. तिसरा रेशो पाहणार आहोत आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस रेशो. त्यामध्ये कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड जर पाहिली तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड नेट सेल्स इंटू 100 म्हणजेच 4,20,000 भागिले 4,00,000 इंटू 100 म्हणजे 105% एवढं आलं आहे. त्यामध्ये बी बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस रेशो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 45,000 आहे आणि त्यानंतर नेट सेल्स दिलेलं आहे तुमचं 4,00,000. म्हणजेच काय, 11.25 हे आन्सर आपल्याला येईल. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस रेशोमधला सी पार्ट म्हणजेच काय, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस जो दिलेला आहे 10,000 रुपये दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण किमती टाकल्या. नेट सेल 4,00,000 इंटू 100 म्हणजे 2.5% एवढं ते आलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रकार ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. ऑपरेटिंग इंटू नेट 100 इंटू नेट सेल्स. ऑपरेटिंग प्रॉफिट हा दिलेला आहे आपला 80,000 आणि त्यानंतर 4,00,000ला भागिले केले गुणिले 10,00,000 केले म्हणजे 20% या पद्धतीने आले. आणि शेवटचा रेशो म्हणजेच काय, नेट प्रॉफिट रेशो. आता नेट प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे 50,000
जो काही आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खालती शेवटी आपण पाहिलेला आहे तो आफ्टर टॅक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग 4 लाख भागिले इंटू 100 म्हणजे 12.5% एवढा नेट प्रॉफिट. जर आपण याच्यावरती नजर टाकली तर ग्रॉस प्रॉफिटपासून तर नेट प्रॉफिटपर्यंत या सर्व एक्सपेन्सेस असो किंवा प्रॉफिट असो या सर्वांचं या ठिकाणी आपण हे करतो. ठीक आहे, मग धन्यवाद. पुढच्या लेक्चरला आपण या पद्धतीने जाणार आहोत.